आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 लाख कर्मचारी या जुन्या पेन्शनच्या या चुकीच्या कायद्यामुळे अडलेले आहेत आणि ते सातत्यानं आपल्या अधिकाराची लढाई ही सगळे कर्मचारी लढतात आहेत. महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं असेल ते कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा मर्यादित आहे. लाखो पदं या राज्यामध्ये खाली या सरकारने मुद्दामून ठेवलेले आहेत. 2014 ते 19 फडणवीसच्या सरकारमध्ये जागा भरल्या गेल्या नाहीत. आता पण हे सरकार आलेलं आहे, या सरकारने अजूनही जागा भरल्या नाहीत आणि हा कमी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या राज्याचा गाळा चाललेला आहे. आणि जुनी पेन्शन समजा या लोकांची लागू झाली नाही तर यांचा रिटायरमेंटच्या नंतरची यांची परिस्थिती फारच भयानक होणार आहे. आणि तो अधिकार आहे त्यांना ती जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि सरकारला काही आपल्या घरून खूप पैसे द्यायची गरज नाही. ते सगळे प्रॉव्हिडंट फंड आणि या सगळ्या गोष्टीतून त्याच्यातून आपले ते पैसे कव्हर होतात. पण मुद्दामून यांचेच पैसे हिसकवायचे आणि धंदागड्या लोकांना द्यायचे. जसं शेतकऱ्यांच्या शेतीचा माल कमी भावात घ्यायचा आणि धंदागड्यांच्या गोडामात भरायचा, तसंच या कर्मचाऱ्यांच्याही पगारातले पैसे धंदागड्यांना देण्याचं पाप केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे. आता नरेंद्र मोदींनी जी काही परवा एक योजना जुनी पेन्शनची जाहीर केली त्याच्यामध्ये 24 वर्ष या लोकांना सेवा करायची आणि त्याच्यातून यांचे पैसे जे कापले जातील ते पैसे यांना वापस करायचा असा निर्णय केलेला आहे. त्याला बनिया करीन, त्याच्यातले काही पैसे ते सरकार ठेवेल. ती बनिया वृत्ती जी आहे ती बनिया वृत्ती या कर्मचाऱ्यांना मान्य नाही आणि म्हणून या भर पावसामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांचा जो अधिकार आहे तो देण्याचा संकल्प महाविकास आघाडी म्हणून आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा कौल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो. येत्या 2 दिवसात राजीनामा देणार असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आणि मी पुन्हा एकदा जनतेत बसेल, ज्यावेळेस जनता मला पुन्हा खुर्चीवर बसेल त्याच वेळेस मी बसेल. काय वाटतं त्यांच्या या राजीनाम्यातून कसं? मला आता तिथली काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण महाराष्ट्रातली परिस्थिती या ठिकाणी मला सांगता येईल की आता कांद्यावरची निर्यात बंदी आणि जो कांद्यावर जो 40% निर्यात टॅक्स लावला गेला होता तो सरकारने उचलला, अशा पद्धतीचं एक गवगवा केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे. या सरकारला माझा सवाल असा आहे की ज्यावेळेस माझ्या कांदा उत्पादकाचा कांदा निघाला होता त्यावेळेस तुम्ही हे सगळं निर्यात बंदी आणि त्याच्यावर 40% सेस लावलेला होता, तर जो नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं त्या काळात झालेलं होतं ते काय भरून हे सरकार देणार आहे? हा माझा एक पहिला प्रश्न या सरकारला आहे. आणि दुसरं, हा जो तुम्ही निवडणुकीचा जुमला करायची तो भूमिका नाही आहे का? जेव्हा शेतकऱ्यांचा शेतीचा माल निघतो त्यावेळेसच तुम्ही या पद्धतीची बंदी आणून शेतकऱ्यांचा शेतीचा माल कमी भावात विकून त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप हे भाजपचं सरकार का करते आहे? शेतकरी विरोधी तर हे सरकार आहेच भाजपचं, पण हे सातत्यानं हे चाललेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो की गेल्या 6 महिन्यामध्ये जवळ 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा सरकारी आकडा आहे आणि असरकारी आकडा तो जास्त आहे. त्यामुळे जी काही परिस्थिती आज या शेतकऱ्यांची अवस्था या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे ही भयावह आहे. महाराष्ट्रामध्ये 73% भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे. आपण सरकार व केंद्राचं असो किंवा राज्याचं असो त्याच्याकडे लक्ष पण करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. तुम्हाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही करू. राज्यात संविधानाची माहिती देण्यासाठी संविधान मंदिर 404 साईटमध्ये उभारण्याचा प्रोजेक्ट आज सुरू होतोय. उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा शुभारंभ होतोय. कसं पाहता संविधानाची माहिती देण्यासाठी मंदिर उभारली जाते? मला लोकसभेच्या निवडणुकीची धास्ती केंद्रातल्या सरकारने घेतलेली आहे आणि त्यामुळे संविधानाच्या पदावर बसलेले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना या लोकांनी कामाला लावलेलं आहे. ते काय चांगलं काम आहे, त्याला काही विरोध करायचं कारण नाही. पण माझा सवाल असा आहे की 2021-22चं जे शिक्षण धोरण केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने आणलं त्याच्यामध्ये आता सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्यांच्या मुलामुलींना आता शिक्षणच बाकी राहिलं नाही. ज्याच्याजवळ पैसे असतील त्याच्याच मुलं मुली शिकतील अशा पद्धतीचं शैक्षणिक धोरण या लोकांनी आणलं. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायचा निर्णय हे सरकार करते आहे.
तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या गरिबांचे मुलं मुली हे कुठं शिकतील हा पण एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. म्हणजे एकीकडून शिक्षणामधलं जे काही व्यवस्था होती, शिक्षणातलं जे आरक्षण होतं ते संपवलं आणि 100% FDI म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट या लोकांनी सगळ्या संस्थांमध्ये केलेलं आहे. फक्त आता सरकार बाकी राहिलेलं आहे. बाकी तर सगळ्या ज्या सार्वजनिक उपक्रम आहेत त्या सगळ्या खाजगीकरण करून टाकलेले आहे. त्याच्यातलं आरक्षण या लोकांनी संपवून टाकलेलं आहे. आणि आमची जी मागणी आहे की 50%ची जी मर्यादा जी लावून ठेवलेली आहे ती उचला आणि हे उचललं तर मग हे सगळे प्रश्न आरक्षणाचे सुटू शकतात. ही भूमिका सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीजी मांडतात आहेत. संविधानाच्या बाबतची जनजागृती करणं गरजेचं आहे पण तर ठीक आहे, पण ती नौटंकी नसावी, ती इव्हेंटबाजी नसावी, एवढीच भूमिका आमची आहे या ठिकाणी. नितीन गडकरींनी पत्रकारांच्या कार्यक्रमात सांगितलंय की विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, मात्र माझा पंतप्रधान होण्याचा उद्देश नाही, त्यामुळे मी ती नाकारली. त्यांना कोणी सांगितलं, कोणी म्हटलं तो भाग वेगळा आहे, त्याचं नाव सांगितलं पाहिजे त्यांनी. पण आता ते काय सध्या त्यांच्या पक्षामध्ये जे काही रस्सीखेच चाललेली आहे, नरेंद्र मोदी वर्सेस गडकरी, त्याचा परिणाम आहे तो. त्यांना जेव्हा गडकरी असं म्हणतात तर त्यांना प्रधानमंत्री बनायची इच्छा आहे. ते प्रधानमंत्री बनत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.